श्री गुरु वे नमः। अध्याय 35। उग्र तारादेवीचे वर्णन। तारादेवीच्या उपासकाच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष। शर्भयेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली। श्रीपाद श्रीवल्लभचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो। थोड्या दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला। त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते। ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते। 2 शिष्य आश्रमद्वारात उभे होते। आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकरभट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना, असा प्रश्न केला। हो, आम्हीच आहोत, असे आम्ही सांगितले। त्यांनी आम्हाला आत नेले। तेथे तारादेवीची मूर्ती होती। ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले। मध्यान्ह समय झाला होता। पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले। सिद्ध म्हणाले, तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती। श्री प्रभूच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले। मी तारादेवीचा उपासक आहे। भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्ती देऊन त्यांना तारते, म्हणूनच ह्या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले। हिच्या कृपेने अकस्मात वाक्शक्ती प्रसाद रूपाने मिळते, त्यामुळे हिचे नीलसरस्वती असे नाम पडले। ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्ताची रक्षा करते। पूर्वकाली हयग्रीव या नावाचे 3 जण होते। 1. विष्णुमूर्तीचा अवतार हयग्रीव, 2. हयग्रीव महर्षी आणि 3. हयग्रीव राक्षस। तारादेवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नीलविग्रहरूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली। या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पती सारखा विद्वान होतो। भारतवर्षात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली। त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाम पडले। मी तारादेवीचा उपासक आहे, परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही। मी मिथिला देशातील महिषिया ग्रामातील उग्रतारा सिद्ध पीठचे दर्शन घेतले। या स्थानात तारा, एकजरा आणि नीलसरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत। मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत। तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले। मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले। त्या बालकाच्या हातात एक छडी होती। त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते। तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता। त्या दोघांचेच वजन 20 माणसांच्या बरोबरीचे होते। मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असता दुधखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता। माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशीबशी पोहोचविली। त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही, परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार वुचतेने वागत होता। ह्या दुरात्म्यावर दया माया दाखविलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील, असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले। मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते, रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या। त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले। माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते। तेवढ्यातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली। तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते। तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली। तिचे यजमान बापनार्युलू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते। ते म्हणाले, बाबा तू कोणत्या गावचा आहेस, कोठून आलास? थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे। त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला। त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबा जवळ केले।
तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा सेवक चक्क खोटे बोलतोय. ह्या माणसाच्या अंगातून रक्त आले नाही. त्या घामाच्या धारा होत्या, मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला पहाव्यास सांगा. त्या सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेलेच तंतोतंत खरे झाले. तेवढ्यात बापनार्युलू म्हणाले, श्रीपादा, तू सत्यव्रती आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील. चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल. तू जे म्हणशील तेथे तेच दिसते, म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाक्सिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण साक्षात समोरच पाहिले. उग्रतारा देवी प्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभावधर्म बदलू शकतोस. तुझा लीलाविनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणाकटाक्ष कर. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, आपण जास्तच बोललात. मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कोठपर्यंत खरे आहे? का खोटे? निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल. असो, हा आगंतुक एक सब्राह्मण आहे, उग्रतारा देवीचा उपासक आहे, हे सगळे ठीकच आहे, पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालनपालन करून यास मोठे केले. याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले. रक्त चळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते. ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पीठिकापुरात झाला आहे, काशीत वास केल्याचे फळ. नरसिंह वर्माच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे. त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने करणे हे एक पापच आहे. ह्या आगंतुकाने संन्यास घेतला असल्याने मातापित्यांचे पिंडप्रदान केले नाही. याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादग्याक्षेत्री श्री पीठिकापुरात ओढून आणले. याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्माचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला. शिशु 9 महिने मातेच्या गर्भात असतो, तसेच काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो. श्री पीठिकापुरम हे काशी क्षेत्रा समान आहे. ह्या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या मातापित्यांची सेवा केल्यास हा पिलदेवतांच्या शापातून मुक्त होईल. तेवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी प्रभूच्या आदेशानुसार माझ्या गत जन्मीच्या मातापित्यांची सेवा केली. त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले. मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो. आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला. ते म्हणाले, शंकरभट्ट आणि धर्मगुप्त असे 2 यात्री या मार्गाने येथे येतील. त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी. तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.